बऱ्याच ठिकाणी यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. आनंद फडके सर लेदर क्रिकेटवर बऱ्याच ठिकाणी ते खेळायला जात असतात. आज खेळतायत ते केदारेश्वर संघाकडून. या टेनिस क्रिकेटवर पहिला चेंडू आजच्या दिवसाला पहिला सामना, या टुर्नामेंट मधील पहिला सामना. या पहिल्या सामन्यातील पहिला चेंडू टाकलाय लोअर फुलटॉस स्वरूपाचा, लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. आनंद फडके सरांनी एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी देखील निश्चितच त्या ठिकाणी पूर्ण होती. सुंदर रनिंग या ठिकाणी बिटवीन द विकेट करतायत. पहिला चेंडू टाकला तो स्लोअर स्वरूपाचा चेंडू होता, लोअर फुलटॉस. आणि यावेळेस पाय पुढे टाकून सरळ दिशेने फटका टाकलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मौजूद. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एका धावेवरच समाधान मानलं जातंय. या एका धावेसोबतच धावसंख्या होती ती 3. संघाचं पहिल्या चेंडूवर एक फटका मारून खातं खोललं होतं, ते म्हणजे आनंद फडके सरांनी. दुसऱ्या चेंडूवर ही एक धाव पळून पूर्ण केली. सुंदर फटका मारला होता सरळ दिशेने. आणि यावेळेस स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे लेफ्ट हँडेड फलंदाज बबलू तळेकर. पुढचा चेंडू असेल या षटकातील, पहिल्या षटकातील. स्ट्राईकवर येतोय तो बबलू. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू तितका सुंदर खोदून काढलाय बबलूने, खेळून काढलाय तो लेग साईडच्या दिशेने. या एका धावेसाठी चेंडू जातोय. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षा मार्फत पोस्टायला चेंडू सापडला नव्हता, परंतु तरी एकच धाव. या एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकताना धावसंख्या होती ती 4. स्ट्राईकवर येत आहेत ते आनंद सर. पुन्हा एकदा पुढं टाकलेला चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय. एक धाव पूर्ण होती आणि फेकी थोडीशी लेट झाली, त्यामुळे दुसरी धाव निश्चितच पूर्ण होते. They have tried his associate his country no problem. शांत अशा वातावरणात चाललेला हा सामना शिरवळ स्टेडियमवर. फडकेंनी अति सुंदर शॉट मारलेला, जेल होतोय का पाहू. 2 धावा. एक धाव अशा तऱ्हेने फडके साहेबांनी पूर्ण केलेले. स्ट्राईकला आलेले आहेत बबलू तळेकर, नॉन स्ट्राईकला फडके साहेब. अशा तऱ्हेने अतिशय सुंदर शॉट मारलेला आहे. जेल होते का पाहू. 2 रन. धावसंख्येत वाढ. बिनबाद 9. अशा तऱ्हेने दुसरं शतक संपलेलं आहे. बिनबाद 9. संघाचं तिसरं. दुसरं ओव्हर टाकता येईल देऊ. स्ट्राईकला आले आहेत फडके. विक्रम भागल अतिशय सुंदर शॉट मारलेला आहे फडके यांनी. अति सुंदर फील्डिंग. बिनबाद 10. तिसरं शतक सुरू आहे. स्ट्राईकला बबलू तळेकर, नॉन स्ट्राईकला फडके साहेब.
अतिसुंदर शॉट मारलेला बबलू तळेकर यांनी बॉलच्या मागे फिल्डर आणि अशा तऱ्हेने संघाचा पहिला चौकार. धावसंख्येत वाढ. बिनबाद 14. अतिशय सुंदर जानेमाने हिटलर बॅटमन आनंद फडके साहेब. बबलू तळेकर संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं टाकत आहेत. धावसंख्या 14. बिनबाद 14. मारण्याच्या प्रयत्नात परंतु बॉल किपरच्या हातात बॅटमनच्या हातात पुन्हा एकदा बॉल बॉलरच्या हातात. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 15. शांत अशा वातावरणात चाललेला हा सामना शिरवळ स्टेडियमवर 3,20,000 पब्लिक 40,000 लक्झऱ्या आवक जावक सुरूच आहे. अतिसुंदर शॉट मारलेला बबलू तळेकर यांनी. अशा तऱ्हेने एक धाव. धावसंख्येत वाढ. बिनबाद 16. अतिसुंदर शॉट मारलेला आहे. अशा तऱ्हेने बबलू तळेकर झेल बाद झालेले आहेत. आनंद फडके साहेब. धावसंख्या 16. एक बाद. संघाची तिसरी. शिरवळचे जानेमाने हिटलर बॅटमन आनंद फडके साहेब. विनोद नवीन बॅटमन येत आहेत. विनोद तांबे. धावसंख्या 1 बाद 16. तिसरं शतक टाकत आहेत. विक्रम. संघाचं तिसरं वैयक्तिक दुसरं टाकत. अच्छा सॉरी दुसरी ओव्हर सुरू आहे. 1 बाद 16. स्ट्राईकला आलेले आहेत नवीन बॅटमन तांबे. विनोद तांबे. नॉन स्ट्राईकला अतिसुंदर शॉट मारलेला. बघू किती धावा निघते ते. अशा तऱ्हेने 2 धावा. 1 बाद 18. या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर केदारेश्वर संघाच्या धावा झाल्यात त्या 18. एक सुंदर षटक टाकलंय. या षटकामध्ये एक मोठा फटका देखील आला. तो म्हणजे बबलूच्या बॅटमधून चौकाराच्या स्वरूपात आला होता. त्यानंतर आनंद सर स्ट्राईकवर गेले. त्या स्ट्राईकवर त्यांनी मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये एक सोपासा झेल देऊन बसले. ते म्हणजे मला वाटतंय झेलबाद झाले ते आनंद सर. त्यानंतर त्यांची जागा चालवण्यासाठी आला तो म्हणजे विनोद तांबे. सुंदर षटक समाप्ती. षटक समाप्तीचा इशारा दिल्यानंतर धावा झाल्या त्या 1 बाद 18 आणि गोलंदाजी मार्कवर यावेळेस गोलंदाज येतोय
बॉलर महेश मोरे गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी गोलंदाज स्ट्राईकवर असेल तो लेफ्ट हँडेड फलंदाज बबलू ज्याने मागच्या षटकामध्ये एक चौकार खेचला होता. हे षटक तिसरं. आता मात्र पॉवर प्ले संपतोय. यावेळेस मात्र हा सुरेख चेंडू येतोय तो म्हणजे महेशच्या पहिलाच चेंडू टाकलाय महेशने. पॉवर प्लेचं 2 षटक संपल्यानंतर हे तिसरं षटक जे की 5 षटक या मॅच मध्ये राहणार आणि त्यामधले पहिले 2 षटक हे पॉवर प्लेचे राहणार. आणि या चेंडूवर सुंदर फटका खेळला होता लेट कट त्या ठिकाणी बबलूने मारला होता. तो चेंडू जातोय क्षेत्ररक्षक शुभम पानसरे त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण परंतु एक धाव काही रोखू शकत नाहीत. या एका धावेबरोबर धावसंख्या होती ती 19. स्ट्राईकवर येतोय तो विनोद राईट हँडेड फलंदाज विनोद तांबे. आणि या ठिकाणी मला वाटतं हाताने त्यांची विकेट देऊन बसलेत. पळता पळता थांबले. काय त्यांनी करत होते काय समजलंच नाही. आणि धावबादच्या स्वरूपात विकेट देऊन बसलेत विनोद तांबे. एक खतरनाक असा गोलंदाज फलंदाज सोन्या मगर ग्राउंड वरती विनोद आपली धावबादची विकेट गमावून बसलाय. मागच्या षटकामध्ये देखील एक विकेट गेली होती. या षटकामध्ये विकेट आली आहे परंतु मागच्या षटकामध्ये कॅचच्या स्वरूपात विकेट गेली होती. यावेळेस मात्र धावबादच्या स्वरूपात ही विकेट देऊन बसलाय विनोद. आताची एक धाव एका धावेसोबतच धावसंख्या होती ती 20 आणि या 20 धावसंख्येवर दुसरा धक्का केदारेश्वर संघाला बसलाय. त्याचीच जागा घेण्यासाठी आलाय तो सोन्या मगर. पहिला चेंडू सोन्या मगर साठी सरळ बॅटने हवेमध्ये चेंडू उडवलाय परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मौजूद अभिजित फडके त्या ठिकाणी सुंदर झेल आणि सोपासा झेल देऊन बसलाय तो सोन्या. काय झालं कुठं चुकला कुठं फटका फसला त्यामुळं हा झेल देऊन बसलाय. संघाला तिसरा धक्का बसतोय सोन्याच्या स्वरूपात. चेंडू तर प्रतिम मारला होता परंतु मला वाटतंय ताकद आणि टायमिंग त्या दोन्हीचं एवढा कॉम्बिनेशन चांगलं झालं नाही की चेंडू षटकाराबाहेर जाऊ शकेल. त्या ठिकाणी सुंदर झेल अभिजित फडके त्या ठिकाणी एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जाणारा त्याच्याकडे चेंडू गेला तर सुटायचे चान्सेस 99.99% कमी असतात. तो म्हणजे अभिजित फडके. मागच्याच चेंडूवर विकेट आली होती ती म्हणजे विनोदची. या चेंडूवर विकेट येते ती म्हणजे जलबादच्या स्वरूपात सोन्याची. कुठेतरी गरज नाही अशा विकेट घालवायची. तिसरी षटक आहे. धावा झाल्यात त्या 20. अजूनही जवळजवळ 2 षटक आणि काही चेंडू शिल्लक आहेत या मॅच मधील. आणि यावेळेस देखील थोडासा माग चेंडू ठेवला होता. तो स्वरूपाचा शॉट मारण्याचा प्रयत्न होता सनी मगरचा परंतु चेंडू हवेमध्ये होता. नो मॅन फिल्डर क्षेत्रामध्ये लँड करताना चेंडू जर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असता तर दृश्य काहीतरी वेगळं असतं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही आणि एक धाव पळून पूर्ण होती. या एका धावेसोबतच धावसंख्या होती ती 21. स्ट्राईकवर येतोय तो बबलू. पुढचा चेंडू बबलू साठी. सुंदर चेंडू हा देखील माग टाकला होता. त्याच स्वरूपाचा चेंडू बबलूला देखील टाकलाय महेशने. सुंदर गोलंदाजी करतोय आतापर्यंत. सुंदर षटक टाकतोय तो म्हणजे षटक समाप्तीचा इशारा. या षटकामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण सुंदर षटक टाकलं यामध्ये महेश मोरेने. या षटकामध्ये फक्त
3 धावा दिल्यात आणि एक झेलबादच्या स्वरूपात त्यांच्या खात्यामध्ये विकेट देखील मिळवली त्यांनी आणि एक रनआउटच्या स्वरूपात या षटकामध्ये ती देखील विकेट आली आणि फक्त 3च धावा या षटकामध्ये त्यांनी दिल्यात. सुंदर षटक टाकलंय ते आपल्या संघासाठी. 4थं षटक हे टाकतोय दत्ता. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता तितकाच सुंदर खोदून काढलाय बबलूने. सरळ दिशेने चेंडू जातोय त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आणि या बरोबरच ही पळून एक धाव पूर्ण होते आणि स्ट्राईक चेंज होते. पुन्हा एकदा स्ट्राईक वर येतोय तो म्हणजे राईट हँडेड फलंदाज सनी मगर. स्ट्राईकला सनी मगर. अतिशय सुंदर शॉट मारलेला बॉलच्या मागे फिल्डर परंतु फडकेंनी अति सुंदर फिल्डिंग केलेली. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 24. अति सुंदर शॉट मारलेला नॉट आउट. धावसंख्या 25. अति सुंदर शॉट उचललेला पाहूया झेल होतोय का. अशा तऱ्हेने 4. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाले 29. अति सुंदर शॉट मारलेला सनी मगर यांनी. अतिसुंदर शॉट मारण्याचा प्रयत्नात परंतु बोल्ट झालेले आहेत सनी मगर. नाव काय नवीन बॅटमन. हा शुभ नवीन बॅटमन येत आहेत शुभम गुंजावटे. चार बाद 29. स्ट्राईकला येत आहेत शुभम गुंजावटे. नॉन स्ट्राईकला बबलू तळेकर. शांत अशा वातावरणात चाललेला हा सामना शिरवळ स्टेडियमवर केदारेश्वर क्रिकेट क्लब शिरवळ. मारण्याच्या प्रयत्नात परंतु बॅटमनच्या हातात बॉल किपरच्या हातात. अशा तऱ्हेने 4 ओव्हर पूर्ण झालेले आहेत. धावसंख्या 29. 4 बाद. शांत अशा वातावरणात चाललेला हा सामना शिरोळ स्टेडियमवर. दॅट राईट इज असोसिएशन इज कंट्री नो प्रॉब्लेम. स्ट्राईकला येत आहेत बबलू तळेकर. नॉन स्ट्राईकला शुभम गुंजावटे. नवीन बॉलर येत आहेत गिरीश यश. संघाचं पाचवं वैयक्तिक पहिले टाकत आहेत यश. मारण्याच्या प्रयत्नात परंतु चूक गए. बैट्समैन के हाथ में, बॉल कीपर के हाथ में. वापस बॉल बॉलर के पास में. पुन्हा व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली
धावसंख्या 30. संघाचं 5वं वैयक्तिक पहिलं टाकत आहेत यश. पुन्हा वाईटचा इशारा. धावसंख्या 31. संघाचं 5वं वैयक्तिक पहिलं टाकत आहेत यश. स्ट्राईकला बबलू तळेकर, नॉन स्ट्राईकला शुभम गुंजावटे. शेवटचं शतक टाकत आहेत यश. स्ट्राईकला बबलू तळेकर, नॉन स्ट्राईकला शुभम गुंजावटे. पुन्हा एकदा पंचांकडून वाईटचा इशारा. धावसंख्यात वाढ. धावसंख्या 32. शेवटचं शतक टाकत आहेत यश. वैयक्तिक बी शेवटचं, संघाचं शेवटचं. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 33. यानंतर होणारा सामना पळशी. यानंतर होणारा सामना पळशी आणि वागजवाडी ह्या टॉससाठी इकडे या. दोन्ही संघाचे कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. वागजवाडी आणि पळशी. ती सुंदर शॉट मारलेला बबलू तळेकर यांनी. बॉल थोडीशी मिसफिल्ड झाली. अशा तऱ्हेने धावसंख्या 34. धावसंख्या झालेली 35. संघाची शेवटची आणि वैयक्तिक शेवटची टाकत आहेत यश. सामना करतील बबलू तळेकर. अशा तऱ्हेने पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्येत वाढ. 36. अतिसुंदर शॉट मारलेला बबलू तळेकर यांनी. एक धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतात. दुसरी धाव मी पूर्ण केलेली आहे बबलू तळेकर यांनी. 38. संघाचं 5वं वैयक्तिक पहिलं टाकत आहेत यश. सामना करतील बबलू तळेकर. अतिसुंदर शॉट मारलेला बबलू तळेकरांनी. वेल फिल्डिंग. मिस फील्ड झालेली भरपूर. धावसंख्येत वाढ. 40. बबलू तळेकर अतिसुंदर शॉट मारलेला. लेग बाईज. अशा तऱ्हेने धाव संख्येत वाढ. 42. पाहिजे असला असा अजून काही उन्हाळा सुरू झालेला नाहीये. शांत अशा वातावरणात चाललेला हा शिरवळ स्टेडियमवर सामना चाललेला आहे. यश पुढचा चेंडू टाकतील. मारण्याच्या प्रयत्नात थोडीसे कीपरकडून थोडीसे मिसफील्ड.
अशा तऱ्हेने केदारेश्वर क्रिकेट क्लब यांच्या 43 स्कोर झालेला आहे. राजापूर यांना 30 बॉल मध्ये 44 धावांची गरज आहे. द ड्राईट इज असोसिएशन इज कंट्री नो प्रॉब्लेम. शांत अशा वातावरणात चाललेला हा सामना शिरवळ स्टेडियमवर. भोऱ्या केदारेश्वर या संघाने राजापूर संघासाठी 43 धावांचं लक्ष ठेवले. विनोद तांबे एक खतरनाक असा खेळाडू या आपल्या शिरवळच्या स्टेडियमवर खेळताना. एक आता टायकोच्या मॅच झाल्या होत्या त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज ठरला होता हा असा विनोद तांबे. त्यांनी एक नवीन बॅट पण घेतली त्यांच्यासाठी. चेंडू मध्ये 44 धावांचं लक्ष या राजापूर संघासाठी ठेवलंय केदारेश्वर या संघाने. चला पैसे आणि वागजवाडी दोन्ही संघाचे कर्णधार टच होण्यासाठी यायचे. एक आपल्याला काय कॅच घेतला होता अभिजित फडके यांनी. एक सुंदर कॅच तिथं एक नावाजल असा कॅच म्हणायला लागेल तो. पैशी आणि वागजवाडी दोन्ही संघाचे कर्णधार टच होण्यासाठी यायचे इथं कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हॅलो चला पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. पैसे आणि वागजवाडी दोन्ही संघाचे कर्णधार कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे टॉच उडवण्यासाठी. हे आपल्याला जास्त सामने खेळवायचे आहेत तरी सहकार्य करा. अरे तसलं काय लफडं ठेवू नका. उद्या मतदाला ऐश्वर्याला आणायचं मग काय करायचं. नको नको चॉईस नाहीये. एक भोराचे अध्यक्ष गणेश कांबळे यांचं ग्राउंड वरती सहर्ष स्वागत. वागजवाडी आपला कर्णधार पाठवून द्यायचा आहे. पैसी संघाचा कर्णधार आलेला आहे. वागजवाडी वागजवाडी आणि पळशी दोन्ही संघाचे कर्णधार. हॅलो हा आजच्या दिवसातील या टुर्नामेंट मधील पहिला सामना ज्या सामन्यामध्ये
पहिली इनिंग संपली. पहिल्या इनिंग नंतर धावा झाल्या त्या आणि पहिल्या चेंडूवर मोठी विकेट गमावून बसलाय तो म्हणजे विक्रम. कुठेतरी गरज होती सांगायला या विकेटची आणि बखूबी जाणतात केदारेश्वर संघ की या विकेटचं महत्व. किती मोठी विकेट, पहिलीच विकेट, किती मोठी विकेट मिळवली पहिल्या चेंडूवर सनी मगरने आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक खात्यामध्ये देखील या विकेटचं पतन करतोय तो म्हणजे सनी मगर. विक्रम बागल निश्चितच स्वतःवर नाराज असेल कारण पहिल्या चेंडूवर अपेक्षा नसती की कुठेतरी आपली विकेट जावी. कारण एक खेळाडू ज्यावेळेस पहिल्या चेंडूवर बाद होतो फलंदाज त्यावेळेस निश्चितच स्वतःवर खूप नाराज असतो. परंतु ज्यावेळेस तुम्ही खेळत असता त्यावेळेस तुमच्या चुकांवर तुम्ही काम करणं खूप गरजेचं असतं. कारण ज्यावेळेस तुम्ही झालेल्या चुका त्या चुकांवर काम करता आणि त्या चुका पुन्हा पुन्हा घडत नाहीत तुमच्याकडून त्यावेळेस मात्र नक्कीच तुम्ही एक परिपूर्ण फलंदाज होण्याच्या दिशेने वाटचाल करत असता. पुढचा चेंडू सनीचा आणि यावेळेस मात्र हा पंचांचा इशारा व्हाईट चेंडू आणि वन बाउन्सचा इशारा. खूपच अतिरिक्त हाईट या चेंडूला सनी मगरने दिली. मागच्या खूपच माग त्यांनी चेंडू टाकला होता की ज्या कारणानं हा चेंडू वाईट जातोय. या वाईट सोबतच खातं खोललं जातोय ते राजापूर संघाचं आणि यावेळेस मात्र हळूमध्ये चेंडू उडवलाय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धीरज पहिलाच आणि या बरोबरच या दोन धावांसोबतच धावा होत आहेत त्या 3. स्ट्राईक वर येतो तो दत्ता बोबडे. हा पुन्हा एकदा वाईट चेंडू. पंच त्या ठिकाणी सुंदर अंपायरिंग त्या ठिकाणी करतायत ते म्हणजे पंच आणि पहिलं षटक टाकतोय सनी. पहिलं षटक, पहिला चेंडू, मोठी विकेट देखील मिळवली. धावा करायच्या त्या 44. दुसरी इनिंग या मॅच मधील. यावेळेस मात्र हा सुंदर चेंडू टाकतोय सनी. गुडलेंथ स्वरूपाचा हा चेंडू ज्यामध्ये खेळाडू फलंदाज दत्ता खेळण्यासाठी अयशस्वी ठरला आणि निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. यावेळेस देखील बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय मागच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सोन्या मगर त्यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलं परंतु एक धाव पळून पूर्ण करतायत ते म्हणजे राजापूर संघाचे फलंदाज. या एका धावेसोबतच धावसंख्या होती ती 5 धावा झाल्यात. पहिलं षटक हे सुंदर फटका मारलाय त्याने ऑफसाईडच्या दिशेने. त्या ठिकाणी एक नवीन खेळाडू भोऱ्या पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय मागच्या दिशेने. त्या ठिकाणी कॅच चा कॉल होता परंतु चेंडू थोडासा अतिरिक्त यष्टीरक्षकाच्या मागच्या दिशेने गेला त्यामुळे झेल काय होऊ शकला नाही. एक धाव पळून ही देखील पूर्ण होतीये. एका धावेसोबतच धावा होत आहेत त्या 7. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राजापूर संघाच्या धावा झाल्या त्या 7. सुंदर षटक टाकलंय सनीने. या षटकामध्ये 2 वाईड बाकी सिंगल, 3 सिंगल आणि 2 पळून आणि 1 विकेट जी की पहिल्या चेंडूवर मोठी विकेट त्याने मिळवली होती. 7 धावा दिल्यात आणि मोठी विकेट. खूपच सुंदर षटक टाकलंय ते सनीने. एक महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिले. पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक हे कंपल्सरी पॉवर प्ले, दुसरं षटक हे देखील कंपल्सरी पॉवर प्ले असेल आणि त्यानंतर मात्र नक्कीच पॉवर प्ले संपणार. हे दुसरं षटक म्हणजे शेवटचं पॉवर प्लेचं शेवटचं षटक टाकण्यासाठी आलाय तो राहुल चव्हाण. एक राईट हँडेड गोलंदाज राहुल. स्ट्राईक वर असेल तो दत्ता बोबडे. राहुल सुंदरशी स्लो बॉल टाकलेला राहुल यांनी. अशा तऱ्हेने धावसंख्येत वाढ. चौकार. धावसंख्या 11. 1 बाद 11. संघाचं दुसरं षटक चालू आहे. स्लो बॉल टाकलेला राहुल यांनी.
अशा तऱ्हेने धावसंख्येत वाढ. राहुल पुढचा चेंडू टाकतील. हलकासा पुश केलेला, धावसंख्या वाढ. 1-12 की आदर्श क्रिकेट क्लबचं दुसरं वैयक्तिक पहिलं टाकतात राहुल. अतिशय सुंदर शॉट मारलेला पाहूया. तेवढंच क्षेत्ररक्षक चांगलं गिरीश शेटे यांच्याकडून. हॅलो, राजापूर आले का? नाही, वागजवाडी पैसे. अति सुंदर शॉट मारलेला, थोडसा अशा तऱ्हेने 2 रन पूर्ण केलेले आहेत. ह्यानंतर होणारा सामना पळशी विरुद्ध वागजवाडी. दोन्ही संघाच्या कॅप्टननी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. अति सुंदरसा शॉट मारलेला, धावसंख्या वाढ. 1-17 संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं टाकत आहेत राहुल. अमित कुचकवार. शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर असा मारले फटका. सुंदर क्षेत्ररक्षक तिथे गिरीश शेटे. हे खतरनाक क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यात यशस्वी झाले. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 19. वागजवाडी क्रिकेट क्लब, वागजवाडी आणि पळशी दोन्ही संघाच्या कॅप्टन यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे. हे बघा, दोन्ही संघ हजर जर न राहिल्यास 1 ओव्हरची पेनल्टी लागल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, तिथून नका हात करू, कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. हॅलो, पळशी वागजवाडी दोन्ही बर ठीक आहे. हा, त्यांच्याबरोबर शंकराचा आला तर मग काय बोलायचंच नाही. पळशीवाले 5 मिनिटं थांबा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबा फक्त. संपत पवार संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं घेऊन आलेलं शतक. शांत अशा वातावरणात चाललेला हा शिरवळ स्टेडियमवर सामना. शांत असं मिस फील्ड. अशा तऱ्हेने धावसंख्येत वाढ. गिरीश शेट्टी यांच्याकडून थोडीशी मिस फील्ड झालेली. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 23.
एक बाद 23 संघाचं तिसरं वैयक्तिक पहिलं टाकत आहेत संपत पवार. मारण्याच्या प्रयत्नात परंतु बॅटमनच्या हातात बॉल खाली. पुन्हा एकदा बॉल बॉलरच्या हातात. डॉट फुलटॉस अतिशय सुंदर शॉट मारलेला आणि अशा तऱ्हेने झेल झालेला आहे. बेस्ट कॅच. फुलटॉस अतिशय सुंदर शॉट मारलेला विशाल यांनी अतिशय सुंदर आणि अशा झेल घेतलेला आहे. तऱ्हेने झेल झाले. अतिशय सुंदर चेंडू टाकलेला संपत पवार यांनी. 15 बॉल जिंकण्यासाठी 21 धावाची गरज. 15 बॉल 21 धावा जिंकण्यासाठी. नवीन बॅटमनचं नाव सांगा. बॅटमनचं बाबू. अतिशय सुंदर शॉट मारलेला बाबू यांनी. अतिसुंदर शॉट मारलेला बाबू यांनी. धावसंख्येत वाढ 24. 2 बाद 24. थोडेसे मिस. डॉट बॉल. बॅटमनच्या हातात बॉल किपरच्या हातात. पुन्हा एकदा बॉल बॉलरच्या हातात. संपत पवार पुढचा चेंडू टाकतील. अतिसुंदर शॉट मारलेला. अशा तऱ्हेने पहिला षटकार. अतिसुंदर शॉट मारलेला. दत्ता यांनी षटकार मारलेला पहिलाच. अशा तऱ्हेने 12 रन 14 धावा. 12 बॉल 14 धावांची गरज. अशा तऱ्हेने तिसरं शतक संपलेलं आहे. 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज. अति सुंदर शिरवळ स्टेडियम वर चाललेले आहे सामने. गिरीश शेटे संघाचा चौथा वैयक्तिक पहिला ओव्हर घेऊन आलेले आहेत. गिरीश शेटे सामना करतील बाबू. हलकस अपील ते पंचांनी फेटून लावलेले आहे. 2 धावा. 32 धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 32. 2 बाद 32. संघाचं चौथं वैयक्तिक पहिले टाकत आहेत गिरीश शेटे. सामना करतील बाबू. बॉल 12.
धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 33. 2 बाद. पुढचा चेंडू टाकत आहेत गिरीश शेटे. सामना करतील दत्ता. पंचांकडून वाईटचा इशारा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 34. पंचांद्वारे वाईटचा इशारा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 36. थोडीशी मिसफील्ड. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली 38. 9 बॉल 6. जिंकण्यासाठी 6 धावांची गरज आहे. धावसंख्या झाली 39. जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. शेटे पुढचा चेंडू टाकतील. थोडेसे मिस झाले. बॉलर किपरच्या हातात. बॅट्समनच्या हातात. पुन्हा एकदा बॉल बॉलरच्या हातात. गिरीश पुढचा चेंडू टाकतील. अति सुंदर शॉट मारलेला. वेल फील्ड. थोडीशी मिसफील्ड झाली. अशा तऱ्हेने पंचांद्वारे चौकारचा इशारा. अति सुंदर शॉट मारलेला. इक्वल झालेले आहे. 1 धावांची गरज. वेल फील्ड. थोडीशी मिसफील्ड झाली. अशा तऱ्हेने राजापूर. अशा तऱ्हेने जिंकण्यासाठी 1 धावाची गरज आहे. राजापूर क्रिकेट क्लब. जेलबाद झालेले बाबू. इक्वल झालेले. जिंकण्यासाठी 1 धावांची गरज. राजापूर क्रिकेट क्लब. 5 चेंडू 1 धाव. स्ट्राइक बॅटमन आले. त्यांचं नाव ऋषी. सुधीर भाऊ शेटे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एक खतरनाक असा क्षेत्ररक्षक भोऱ्या गुंजवटे. एक उत्कृष्ट असा झेल घेतला त्याने तिथं.